रामकृष्णारी. श्रावण मास म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी निसर्गही या ठिकाणी अतिशय हिरवगार झालेला असतो. माणसांच्या जीवनामध्येही श्रावण मास आल्यानंतर पवित्र होण्याचं एक भगवंतानं जो पवित्र महिना बनवलेला आहे तो पवित्र महिना म्हणजे श्रावण मास बरं का. आणि या श्रावण मासामध्ये आपण अतिशय काही जीवनामध्ये पुण्य कमवण्याचं एक माध्यम म्हणलं तर आपल्या जीवनामध्ये श्रावण मास आहे. बघा ना, किती जरी वाईट वागणारा माणूस असला तरी तो माणूस मात्र श्रावण महिन्यामध्ये भक्ती करायला लागतो, भगवंताच्या चरणाजवळ येतो, भगवंताच्या सान्निध्यामध्ये येतो, जवळ येतो. अरे भगवंता, आयुष्य जरी पापामध्ये गेलं, काही दिवस आमचे पापामध्ये जरी आम्ही घालवले, पण भगवंता तुझ्याजवळ आलेलो आहोत, आमचं पाप तू पदरात घे देवा आणि आम्हाला मुक्त कर, आम्हाला पुण्य आमच्या पदरामध्ये पडलं पाहिजे याची प्रत्येकांना जाणीव असते बरं का. आणि हेच खरं परमार्थ आहे. जगामध्ये पाप करणं जरी आड पुण्य कमवण्याचा प्रयत्न करतात, तो माध्यम कोणताही असेल, भोकेलेलं अन्न असेल, पशुपक्ष्यांना चारा पाणी असेल, काही माध्यम करतील महाराज, पण ते पुण्यच कमवतात बरं का. त्यांचं पुण्य कमवण्याचा मार्ग वेगळा आहे.